नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामधील 5 ठिकाणी मतदान सुरू झालेलं आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली आहे। मोहन भागवत, प्रतिभा धानोरकर आणि राजू पारवेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। देशभरात 21 राज्यांमधील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते पार पडतंय। पूर्व विदर्भामधील 5 मतदान संघ आणि या ठिकाणी मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता येईल। संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क जो आहे तो बजावता येणार आहे। आज सकाळी 7 वाजताच मोहन भागवत यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर इकडे चंद्रपूरमधली दृश्य आपण पाहताय। प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सर्वांनी मतदान करावं असं आवाहन नेत्यांकडून केलं जात आहे। चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार हे दोघेही लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढतायत, तर इकडे राजू पारवेंनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। रामटेकमध्ये शिंदे गटाचे उमेदवार आहेत ते म्हणजे राजू पारवे, आणि ही दृश्य आपण पाहताय की चंद्रशेखर बावनकुळे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, देशभरातल्या 21 राज्यांमधील 102 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यामधलं मतदान पार पडतंय। महाराष्ट्रामधल्या 5 जागा आहेत आणि या 5 जागा आहेत त्या म्हणजे पूर्व विदर्भामधल्या। उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे मतदानाची वेळ जी आहे ती सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि गडचिरोलीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान जे आहे ते करता येऊ शकणार आहे। आणि नेते मंडळी जे आहे ते सकाळपासूनच मतदान केंद्रावर येत आहेत, आपल्या मतदानाचा हक्क बजावतायत आणि आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला जातोय। तर कोराडी मतदारसंघावर येऊन या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आपला मतदानाचा हक्क बजावला जातोय। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात गजानन यांच्याकडे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोराडी येथील ग्रामपंचायतमध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावण्यासाठी आलेले आहे आणि एका सर्वसामान्य नागरिकासारखे काही वेळ रांगेत उभे राहिले आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे जे आहे ते आत गेलेले आहेत आणि सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जात आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं मतदान आहे आणि ती मतदान प्रक्रिया पार पाडतायत। या ठिकाणी एकूणच नागपूर सह विदर्भात पूर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे आणि 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली। चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळतोय। नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघात नेहमीच चांगलं मतदान होत राहिलेलं आहे। गेल्या वेळेस 60% जास्त मतदान झालं होतं, यावेळेसही 70% जास्त मतदान व्हावं असा प्रयत्न जो आहे तो निवडणूक आयोगाकडून सुरू आहे। त्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमही घेण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहे आणि त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। एका सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे काही वेळ ते रांगेत उभे राहिले, मतदारांच्या रांगेत उभे राहिले आणि त्यानंतर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते या ठिकाणी आत गेलेले आहे आणि मतदान केलेलं आहे। बघा हे दृश्य आपण बघू शकतो, त्यांनी मतदान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे मोठे नेते नागपुरात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कारण की दुसऱ्या फेजसाठी त्यांना प्रचारासाठी जायचं आहे आणि त्यामुळे सुरुवातीला मतदान करून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांनी मतदान करायला पाहिजे हे आव्हान जे आहे ते वेळोवेळी निवडणूक आयोगाकडनं करण्यात येत आहे। आणि हे बघा हे कोराडी त्यांचं जे निवासस्थान आहे त्या कोराडी परिसरामधले हे दृश्य एकूणच त्यांनी मतदान चा हक्क बजावलेला आहे। थोड्याच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधणार आहे। मतदानाच्या आता काही कार्यकर्त्यांशी बोलतायत ते या ठिकाणी आणि हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी हे बघा ते बाहेर पडले, हे बघा या ठिकाणचे हे दृश्य बूथ लेवलवर यावेळेस भाजपनं प्रचंड अशी मेहनत घेतली आणि त्यामुळे बूथच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जातो आहे। या ठिकाणी हे बघा हे दृश्य आपण बघू शकतो। सगळ्यात महत्त्वाचे रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे अशी लढत आहे, परंतु भाजपनं या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजू पारवे याच्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली। त्याचं नियोजन जे आहे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे आणि
जे आहे आपण हे दृश्य या ठिकाणी थोड्याच वेळात बावनकुळे या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधणार आहे. प्रतिष्ठेच्या लढती आहे, पूर्व विदर्भातल्या 5 लढती, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची लढत एक रामटेक मतदारसंघातली ही लढत आहे, कारण की शिवसेनेचा एकमेव उमेदवार या ठिकाणी आहे. फर्स्ट फेजमध्ये आपण विचार केला तर